हॅलो फ्रेंड्स, अस्मिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे बनवणार आहोत चिकनची भाजी, चिकन करी। तर इथे अर्धा किलो चिकन घेतलेला आहे मी आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे 3 पाण्याने। तर हे चिकन आपण उकळायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद, मीठ, थोडंसं तेल आणि लसणाची पेस्ट, कांदा बारीक चिरून एवढं टाकलेलं आहे आणि त्याला छान मिक्स करून त्याला शिजू द्यायचं। नंतर मग वरून यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं। तर चिकन आपलं छान शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता। आणि हे असं चिकन तुम्ही असं पण खाऊ शकता। हे पीस खूप छान लागतात असे। तर याला आपण आता फोडणी देऊ। तर आता आपण याचा मसाला तयार करून घेऊ। तर मी इथे कांदा भाजून घेतलेला आहे। कांदा मी मिक्सरमधून बारीक केलेला आहे। लसूण अद्रकची पेस्ट। तर आता गंजामध्ये तेल टाकून घेऊ। तेल थोडंसं जास्त टाकत आहे मी। थोडेसे जिरे। आधी आता आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकू। मसाले काढून घेऊ। थोडीशी हळद, चटणी, मसाला, चवीपुरता मीठ, कांदा आणि थोडंसं खोबरं आणि त्याला छान तेलामध्ये फ्राय होऊ दे। आता हे मसाले काढलेले टाकून देऊ आणि त्याला छान तेलामध्ये मिक्स करून घेऊ। बघा, मसाला आपला छान मिक्स झालेला आहे तेलामध्ये। आपण त्यामध्ये बॉईल केलेले पीस टाकू। आणि त्याला छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। आता यामध्ये हा जो आपला फिक्का रस्सा आहे तो थोडासा टाकू। त्याला छान मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता किती याला छान मसाला चारीकडून लागलेला आहे। हे पीस एवढे छान लागतात। 5 मिनिट आपण फ्राय होऊ देऊ। तर पीस आपले छान फ्राय झालेले आहे। अशी कोथिंबीर टाकून देऊ वरून। तर मी थोडेसे फ्राय पीस काढत आहे। उरलेला जो फिक्का रस्सा आहे हा आपण आता याच्यामध्ये टाकून देऊ आणि वरून तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी टाकायचं। जास्त मसाले न टाकता आपण एकदम सिंपल पद्धतीने ही चिकन करी बनवली आहे। वरून कोथिंबीर टाकू आणखी।
त्याला 5 मिनिट शिजू देऊ. तर या फ्राय पीस सोबत तुम्ही अशी पण चपाती खाऊ शकता. त्याची टेस्ट पण खूप जबरदस्त लागते. तर तुम्ही बघू शकता इथे याला उकळी फुटलेली आहे. चिकन पण आपलं छान शिजलेलं आहे. बघा किती छान याला कलर आलेला आहे. आपण गॅस बंद करून देऊ. तर बघा चिकन करी आपली रेडी झालेली आहे. सोबत छान सलाद खा म्हणजे आणखी छान लागेल. तर फ्रेंड्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.